तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 मधील पाठ 14वा गड आला पण सिंह गेला हा अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. गड आला पण सिंह गेला. माँसाहेबांची इच्छा. तर शिवरायांनी जयसिंगास तहामध्ये दिलेले 23 किल्ले अजूनही मुघलांकडे होते आणि त्यातील कोंढाणा हा जो किल्ला आहे हा एक महत्त्वाचा किल्ला होता. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. तर हे कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा जो आहे हा एक वाईट बातमी आहे, ही काही चांगली गोष्ट नाही. आणि ही बाब जी आहे ही जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती, त्यांना टोचत होती ही गोष्ट. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, परंतु काय होतं तर का कोंढाणा जिंकणे ह्या काय सोपं नव्हतं, हे खूप अवघड होतं. शिवराय विचार करू लागले की या कामगिरीसाठी निवडावे कुणाला. कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे. या कामगिरीसाठी निवडावे कुणाला, या कोंढाणा सर करण्याची कामगिरी जी आहे ही फार कठीण होती हे शिवरायांना माहीत होते. आणि त्यातल्या त्यात तानाजी आरंभापासून शिवरायांचा एक साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव तिथला तो राहणारा होता. तानाजी सुरुवातीपासूनच शिवरायांचा एक मित्र, एक साथीदार होता आणि तो कोकणात महाडजवळ उमरठे या गावचा होता. महाडजवळील उमरठे. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवरायांचे जे काही कामे आहेत त्या कामामध्ये तानाजी कधीच कुचराई दिरंगाई करत नव्हता. जे सांगितले ते पटकन काम करत होता. आणि शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार होता. मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता आणि बुद्धीने तर चालाक होता. आणि शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी. रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती आणि लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले होते. तर तानाजी जो आहे तो त्याचा मुलगा जो आहे रायबा याच्या जो लग्नाची गडबड, लग्नाच्या कामामध्ये व्यस्त होता. कारण तानाजीच्या मुलाचं रायबाचं लग्न हे जमलेलं होतं आणि लग्नाची जी तयारी आहे ती जोरात चाललेली होती आणि लग्न जे आहे खूप जवळ आलेलं होतं. फक्त 4 दिवसावर येऊन ठेपलेलं होतं. फक्त 4 दिवस बाकी होते लग्नाला. तानाजीला वाटले महाराज आणि माँसाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही. कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे, असे तानाजी म्हणाला.
शिवराय स्वतः त्या कामगिरीवर जाणार हे कळताच तानाजी ताडकर म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोढाण्याचे, मग रायबाचे. कोढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. तानाजीचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता आणि गडाला 2 दरवाजे होते. तर जेव्हा तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाले तेव्हा कोंढाणा या किल्ल्यावर जयसिंगाने एक राजपूत किल्लेदार नेमलेला होता आणि त्याचे नाव होते उदयभान. आणि तो कसा होता? तो मोठा कडक होता. आणि या गडाला, या कोंढाण्याला 2 दरवाजे होते. आणि त्या दोन्ही ठिकाणी उदयभानने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे आता? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होती. त्या बाजूला पहाराही नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. तर गडाला जी 2 दरवाजे होती त्या दोन्ही दरवाजावर उदयभानने काय केलं होतं तर कडेकोट असा पक्का असा बंदोबस्त केला होता. भरपूर पहारेकरी ठेवले होते. तर दोन्ही दरवाजावर पक्का बंदोबस्त असल्यामुळे आता तानाजी समोर एक प्रश्न पडला की आता गडावर जायचे तरी कसे? तर मग तानाजीने गडाभोवती टेहळणी करायला सुरुवात केली. आणि टेहळणी करताना त्याच्या लक्षात आले की पश्चिमेला एक उंच कडा होती. एक उंच कडा होता आणि त्या बाजूला पहाराही नव्हता. मग त्या बाजूला पहारा नव्हता त्यामुळे तानाजीने कडा चढून जायचाच बेत केला. मग तानाजीने काय केलं तर कडा चढून जायचा बेत केला. मग तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला की सूर्याजी, तुम्ही काय करा, तर तुम्ही 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठा. आणि मी काय करतो तर मी मावळे घेऊन हा कडा चढून गडावर येतो. आणि गड चढताच आम्ही हा कल्याण जो दरवाजा आहे, कल्याण दरवाजा तो उघडतो. आणि मग तुम्ही आत या आणि घुसा एकदम आणि धुवा उडवू शत्रूचा. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले कड्यावरून गडावर. तर सूर्याजी आणि तानाजी हे 2 वाटांनी निघाले आणि ती वेळ होती रात्रीची. तानाजी व त्याचे मावळे जे आहेत ते कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. तानाजी व त्यांचे जे मावळे आहेत ते काय करत होते तर ते कुठे उभे होते? काळोखात उभे होते कड्याच्या पायथ्याला. रातकिडे किरकिरत होते आणि तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोटे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. आणि वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. आणि मग काय तर तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. तानाजीचा पराक्रम. आणि इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला. सूर्याजीने काय केलं तर आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई यायची सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागलाय. ढाली खणाणू लागल्या. माशालींचा नाच सुरू झाला.
मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली आणि दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही कसे शूर होते. कोणीही हटेना इतक्या तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. तर तानाजी हा आहे तो सिंहासारखा लढत होता. सपासप असे शत्रूंवर वार तो करत होता. आणि मग काय झालं तर उदयभानने त्याच्यावर झेप घेतली आणि दोघांची लढाई सुरू झाली. दोघेही शूर असल्यामुळे कोणीही मागे हटेना झाले. आणि मग तेवढ्यात काय झालं तर तानाजीची ढाल जी आहे ती ढाल तुटली. आणि मग त्याने काय केलं तर ढाल तुटल्यामुळे हाताला शेला गुंडाळला आणि शेल्यावर तो वार झेलत तो उदयभानाशी लढू लागला तानाजी. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी काय झाले तर जबर असे जखमी झाले आणि दोघेही धारातीर्थी कोसळले. गड आला पण सिंह गेला. तर तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर जो आहे तो खचला आणि मग ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले होते. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. तर काय झालं, तानाजी धारातीर्थी पडला उदयभानाशी लढताना. तर हे जे तानाजी धारातीर्थी पडला हे पाहून मावळे जे लढत होते, मोठ्या धैर्याने लढत होते, तर त्यांचा धीरच खचला. मग ते पळू लागले. आणि मग ते पळत असताना तेवढ्यातच सूर्याजी व त्याच्याबरोबरचे काही मावळे जे आहेत ते कल्याण दरवाजा उघडून आत येऊन पोहोचले. आणि सूर्याजीने पाहिले की तानाजी हा आता या जगामध्ये राहिला नाही, तो धारातीर्थी पडलेला आहे. हे पाहून सूर्याजीला दुःख तर झाले, पण सूर्याजीने ओळखून घेतले की ही वेळ जी आहे ही दुःख करण्याची नाही, तर ही वेळ आहे लढण्याची. मग सूर्याजीने कड्यावरचा जो दोर आहे, ज्या दोराने मावळे पळून जाऊ लागले, तो दोरच सूर्याजीने कापून टाकला आणि पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा, असे सूर्याजी मावळ्यांना म्हणाला. मग काय तर, मग मावळे मागे फिरले. पुन्हा घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांना दुःख खूप झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा जो शूर असा तानाजी होता तो गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले.